श्री स्वामी समर्थ. उद्या 5 मे अंगारिका चतुर्थी. सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका. या 2 वस्तू नशिबाचे दरवाजे उघडतील. तुमचा शत्रू लोटांगण घालेल. पतीची, मुलांची, घराची खूप प्रगती होईल. नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. उद्या 5 मे मंगळवारी येणारी ही अंगारिका चतुर्थी हा केवळ कॅलेंडर मधला एक सण नाही, तर हा निसर्गाने आणि ब्रह्मांडाने आपल्याला दिलेला एक असा दुर्मिळ योग आहे, जो तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे दारिद्र्य, रोजच्या कटकटी आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे एका रात्रीत मार्गी लावू शकतो. तुम्ही आजवर हजारो उपाय केले असतील. कोणी सांगितले 21 दुर्वा अर्पण करा, कोणी सांगितले लाल जास्वंद वाहा, तर कोणी मोदकांचा नैवेद्य सांगते. हे सर्व उपाय योग्यच आहे, पण आजचा हा व्हिडिओ या सगळ्यातून काहीतरी वेगळा आणि विशेष आहे. आज मी तुम्हाला अशा 2 अतिशय गुप्त वस्तू सांगणार आहे, ज्याचा उल्लेख जुन्या पोथ्यांमध्ये दडलेला आहे. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात या 2 वस्तूंचे केवळ काही थेंब टाकल्याने तुमच्या शरीराभोवती नकारात्मक ऊर्जा, जिला आपण ब्लॅक ओरा म्हणतो, ती पूर्णपणे नष्ट होईल आणि तुमचे नशीब सोन्यासारखे चकाकू लागेल. हे मी केवळ सांगत नाही, तर हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण काळ होता, तेव्हा एक सिद्ध व्यक्तीने मला हा मार्ग दाखवला आणि त्याचे जे परिणाम मला मिळाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण शास्त्र सांगते अर्धवट ज्ञान हे विषासारखे असते. जर तुम्ही एकही स्टेप चुकवली तर हा उपाय प्रभावी ठरणार नाही. सस्पेन्स असा आहे की या 2 वस्तू तुमच्या घरात आहे, पण त्या कशा आणि किती प्रमाणात वापरायचा हे गुपित मी पुढे उलगडणार आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुमची बाप्पावर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या चतुर्थीला तुमचं नशीब बदलावावं, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रहस्यमय गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येते. आणि हो, तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या या एका छोट्याशा कृतीने तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे दरवाजे उघडणार आहे याची खात्री बाळगा. मित्रांनो, आपण वर्षातून अनेक वेळा चतुर्थी साजरी करतो, पण अंगारिका हा शब्द कानावर पडला की मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. असं काय आहे या दिवशी? शास्त्र सांगतं की जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारिका होते. अंगारिका म्हणजे धगधगता निखारा, म्हणजेच प्रत्यक्ष मंगळ ग्रह. मंगळ हा रक्ताचा, ऊर्जेचा आणि साहसाचा कारक आहे, तर गणपती बाप्पा हा बुद्धीचा आणि अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आहे. जेव्हा मंगळवारी ही अफाट शक्ती आणि बाप्पाची अगाध बुद्धी यांचा संगम होतो, तेव्हा आकाशमंडळात एक राजयोग निर्माण होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा राजयोग फक्त आकाशात नाही, तर तो तुमच्या शरीरातही उतरवता येतो. लक्ष देऊन ऐका. आपल्या शास्त्रात आणि आजच्या आधुनिक विज्ञानातही ओरा म्हणजेच प्रभामंडळ नावाची एक संकल्पना आहे. आपल्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जेचं कवच असतं. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा हा ओरा तेजस्वी आणि पांढरा शुभ्र असतो, पण जेव्हा आपल्यावर संकट येतात, कोणाची वाईट नजर लागते किंवा घरात सतत कटकटी होतात, तेव्हा हा ओरा हळूहळू काळवंडायला लागतो. तुम्हाला कधी असं जाणवलं का की तुम्ही खूप मेहनत करताय, रात्रंदिवस एक करताय, पण यश अगदी हातात येता येता निसटतं किंवा विनाकारण घरात चिडचिड होत आहे? हे लक्षण आहे त्या तुमच्या ओरा दूषित झाला आहे. जसा आपण घराचा कचरा झाडून काढतो, तसाच हा आध्यात्मिक कचराही साफ करावा लागतो. आणि नेमकी ही स्वच्छता उद्याच्या आंघोळीने होणार आहे.
उद्या सकाळी तुम्ही नेहमीप्रमाणे आंघोळ तर करणारच आहात, पण ती केवळ साध्या पाण्याने करून चालणार नाही, तर तुम्ही पाण्यात त्या 2 विशिष्ट वस्तू योग्य पद्धतीने मिसळल्या तर हे पाणी केवळ तुमच्या अंगावर पडणार नाही, तर ते तुमच्या नशिबावर साचलेली धूळ धुवून टाकेल. तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल की अशा कोणत्या महागड्या वस्तू आहेत का? तर मुळीच नाही. या 2 वस्तू तुमच्या किचनमध्ये किंवा देवघरात अगदी सहज उपलब्ध आहे. पण इथेच खरी गोम आहे. या वस्तू वापरण्याची एक विशिष्ट वेळ आणि एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही त्या चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्या तर त्याचा प्रभाव शून्य होईल. जसं कुलूप उघडण्यासाठी योग्य किल्लीच लागते, तसंच नशिबाचं कुलूप उघडण्यासाठी त्या उपायाची ती विशिष्ट पद्धतच वापरली पाहिजे. चला तर मग आता त्या रहस्यमय वस्तूंबद्दल, त्या वापरण्याचा अचूक विधीबद्दल जाणून घेऊया. याचे उद्या तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश येणार आहे. चला तर आता त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तो क्षण आलेला आहे. त्या नशिबाची कावडं उघडणाऱ्या त्या 2 गोष्टी कोणत्या? नीट लक्ष देऊन ऐका. शक्य असेल तर कुठेतरी लिहून ठेवा, कारण यातील एकही चूक तुम्हाला महाग पडू शकते. पहिली गोष्ट सांगते, ऐका. लिंबाचे फक्त 2-3 थेंब. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आपण लिंबू फक्त स्वयंपाकात किंवा नजर उतरवण्यासाठी वापरतो, पण तंत्रशास्त्रात लिंबाला नकारात्मकता शोषून घेणारं एक यंत्र मानलं जातं. जसं लोहचुंबक लोखंडाला खेचतं, तसंच लिंबाचा रस तुमच्या आयुष्यातील नजरदोष, बाहेरची बाधा, घरातील क्लेश आणि तुमच्या मनात असलेले निराशाचे विचार खेचून घेतो. जेव्हा हे लिंबाचे थेंब पाण्यात मिसळतात तेव्हा ते पाणी ऊर्जेने भरीत होतं आणि तुमच्या शरीरावरील काळवंडलेला ओरा स्वच्छ करायला सुरुवात करतं. दुसरी वस्तू सांगते, ऐका. शुद्ध सुगंधी अत्तर. अत्तर म्हणजे केवळ सुगंध नाही, तर ते अत्तर हे ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचं प्रतीक मानलं जातं. शुक्र म्हणजे काय सांगते, तर ऐश्वर्य, पैसा, विलास, सुख, सुविधा आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा. ज्याचा शुक्र प्रबळ असतो त्याच्याकडे लक्ष्मी चालत येते. जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात अत्तर टाकता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडातून समृद्धीचा लहरी स्वतःकडे आकर्षित करता. तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा हातात आलेली लक्ष्मी निघून जात असेल तर अत्तर हा त्यावर रामबाण उपाय आहे. अचूक विधी सांगते, ऐका. कसा करायचा हा प्रयोग? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे दोन्ही पदार्थ फक्त पाण्यात ओतायचे नाहीत, तर त्याचा एक शास्त्रोक्त विधी आहे. उद्या 5 मे अंगारिका चतुर्थीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. जर शक्य नसेल तर किमान सकाळी 8 वाजेच्या आत ही आंघोळ झाली पाहिजे. सर्वात प्रथम एक बादली स्वच्छ पाणी घ्या. त्यात आता शांत बसा आणि तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पाण्यावर ओम किंवा स्वस्तिक काढा. हे बोट सूर्याचं प्रतीक आहे, ज्यामुळे पाण्यात तेज तत्व उतरतात. तिसरं म्हणजे त्यानंतर लिंबाचे बरोबर 3 थेंब टाका. किंवा कमी नाही आणि जास्तही नाही, फक्त 3 थेंब तुमच्या शरीरातील 3 दोषांना, वात, पित्त, कफ आणि 3 तापदायक बाधांना नष्ट करतात. शेवटी त्या थेंबावर अत्तर टाका. जर चंदन किंवा मोगऱ्याचं अत्तर मिळालं तर ते सर्वोत्तम, कारण गणपती बाप्पाला चंदनाचा सुगंध अतिशय प्रिय आहे. हे पाणी तयार झाल्यावर मनोमन बाप्पाचं स्मरण करा
आणि तुमची जी काही इच्छा असेल, मग ती नोकरीची असो, लग्नाची असो किंवा आरोग्याची, ती बाप्पाला सांगा. जेव्हा हे पवित्र पाणी तुमच्या डोक्यावरून जाईल तेव्हा असा अनुभव घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व संकट वाहून जात आहे आणि बाप्पाचा सुवर्ण आशीर्वाद थेट तुमच्या अंगावर पडत आहे. हा अनुभव तुम्हाला इतकं हलकं वाटू लागेल की तुमचं मन प्रसन्नतेने भरून जाईल. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, केवळ आंघोळ करून थांबायचं नाही. उद्याचा दिवस इतका शक्तिशाली आहे की जर तुम्हाला योग्य वेळी योग्य कृती केली तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. आता मी तुम्हाला असे काही विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे जे तुम्हाला सहसा कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. हे उपाय म्हणजे तुमच्या आयुष्यातील समस्यांची मास्टर की आहेत. लक्ष देऊन ऐका. कर्जमुक्तीसाठी अंगारिका विशेष उपाय. लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, हप्ते फिटत नसतील किंवा पैसा येतो पण कुठे जातो समजत नसेल, तर उद्याचा हा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. उद्या दुपारी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. पण त्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट कायमची लक्षात ठेवा आणि ती करायची आहे. एक तांब्याचं नाणं बाप्पाच्या चरणाशी ठेवा. तांब हा मंगळाचा धातू आहे आणि गूळ हा त्याचा कारक. नैवेद्य दाखवताना डोळे मिटून बाप्पाला आर्त हाक मारा की हे विघ्नहर्ता, माझ्या डोक्यावरचं हे कर्जाचं ओझं तूच दूर कर. हे नाणं चतुर्थीनंतर तुमच्या तिजोरीत ठेवा. तुम्ही पाहाल हळूहळू धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतील आणि कर्ज मुक्तीकडे तुमची वाटचाल सुरू होईल. दुसरा उपाय सांगते, ऐका. अडकलेली कामे आणि यशासाठी लाल पोटली तयार करायची आहे. अनेकांच्या तक्रारी असतात की ताई, आमचं काम शेवटच्या टप्प्यात येऊन अडकलाय. मग ते मुलाचं लग्न असो, घराचं काम असो किंवा कोर्टाची पायरी. उद्या एक छोटासा प्रयोग करा. एक लाल रंगाचा सुती कपड्याचा तुकडा घ्या. त्यात 2 अखंड लवंगा आणि 1 पूर्ण सुपारी ठेवा. याची एक छोटीशी पोटली बांधा आणि ती बाप्पाच्या चरणाशी ठेवून ओम गंग गणपतये नमः याचा 108 वेळा जप करा. तुमचे जे काम अडकले आहे ते पूर्ण होईपर्यंत ती पोटली तुमच्या देव्हाऱ्यात राहू द्या. काम पूर्ण झालं की ही पोटली वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमची रखडलेली कामं वाऱ्याच्या वेगाने मार्गी लागतील. तिसरा उपाय सांगते, ऐका आता. आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी. ज्या घरांमध्ये सतत कोणीतरी आजारी असतं, औषध पाणी मागे सुटत नाही, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस पर्वणीच आहे. उद्या घरातील मुख्य व्यक्तीने किंवा ज्याला त्रास आहे त्याने गणपती बाप्पा समोर बसून गणपती अथर्वशीर्षाचे 21 पाठ करावेत. जर तुम्हाला स्वतःला वाचता येत नसेल तर मोबाईलवर ते 11 वेळा लावा आणि पूर्ण लक्ष देऊन ऐका. अथर्वशीर्षाच्या लहरी तुमच्या घरातील वास्तुदोष आणि आजारपण खेचून घेतात. 11वा पाठ संपल्यावर बाप्पावर वाहिलेल्या दुर्वात्या आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवा. तुम्हाला चमत्कारिक फरक जाणवेल. एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते, ऐका. हे सर्व उपाय करताना तुमच्या मनात तीळ मात्र ही शंका नसावी. जर तुम्ही करून बघूया झालं तर
झालं अशी विचाराने करणार असाल तर त्याचा उपयोग होणार नाही. माझा बाप्पा माझा हात धरणारच या अढळ श्रद्धेने किंवा विश्वासाने हे उपाय कराल तेव्हाच ब्रह्मांड तुमची साथ देईल. कारण लक्षात ठेवा, विज्ञानाच्या पुढे जिथे आपली बुद्धी थांबते तिथूनच आध्यात्मिक प्रगतीची प्रचिती सुरू होते. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, उद्याची ही अंगारिका चतुर्थी तुमची आणि तुमच्या नशिबाची वाट पाहत आहे. हे 2 छोटे बदल, लिंबाचे थेंब आणि अत्तर, ऐकायला कदाचित तुम्हाला अगदी साधे वाटेल, पण यामागचं विज्ञान आणि अध्यात्म अतिशय खोल आहे. हे केवळ पाणी नाही तर ते तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता धुवून टाकणारं एक तीर्थ बनणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्या मनावरचा सर्व ताण सोडून द्या. आनंदी राहा, कोणाशीही वाद घालू नका आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका. कारण जेव्हा आपण शुद्ध मनाने बाप्पाला साथ घालतो तेव्हा विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न, मग ती आर्थिक असोत, शारीरिक असो वा मानसिक, ती दूर करतोच, याची मला पूर्ण खात्री आहे. मला विश्वास आहे की आजची ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा देईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीचा फायदा तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही व्हावा तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कोणाचं तरी भलं करणं हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला असेच नवीन विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करायला विसरू नका. लिहा श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गणेश.